मला लास्टच्या क्षणापर्यंत सांगत होते की तुमचंच नाव आहे, तुम्हालाच देणार आहे. म्हणजे ही माझी फसवणूक केली. माझा साहेबांवरती विश्वास होता. मला का असं डावललं, माझ्यावरती का असा अन्याय केला. पण आता मी पक्षाला सोडत आहे. मी माझा राजीनामा दिलेला आहे आणि सर्व महिलांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. भांडूपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वार्ड क्रमांक 109 मधील महिला पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे देत अपक्ष उमेदवार माजी नगरसेविका दीपाली गोसावी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. माजी नगरसेविका असलेल्या दीपाली गोसावी यांना उमेदवारी दिली जाईल असे शेवटच्या दिवसापर्यंत आश्वासन देण्यात आले होते. मात्र अचानक सुरेश शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील अन्यायाविरोधात दीपाली गोसावी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सध्या भांडूपमध्ये राजकीय पक्षात नाराजी नाट्यमय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. दीपाली गोसावी, वार्ड क्रमांक 109 ची नगरसेविका, माजी नगरसेविका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची. तर आज निवडणुका लागलेल्या आहेत आणि मला नगरसेवक म्हणून एबी फॉर्म देणार होते. मला सांगितलं होतं अगोदर देणार, पण ह्या वेळेला मला त्यांनी डावळलं. काय आहे कारण? काय कारण सर्व माजी नगरसेविकांना त्यांनी एबी फॉर्म दिले. मी या पक्षाची नगरसेविका आहे, एकनिष्ठेने या विभागामध्ये कामं केली. काय अन्याय माझ्यावरती काय अन्याय केला साहेबांनी? मला सांगितलं होतं तुम्हाला एबी फॉर्म देणार म्हणून, आणि 3 दिवस मी मातोश्रीवरती उभी होती. 3 दिवस आम्ही महिला आघाडी सर्व पदाधिकारी घेऊन मातोश्रीवरती होतो. तर मला अगोदर सांगितलं पाहिजे होतं ना. मला काहीच सांगितलं नाही. कोणत्या उमेदवाराला आम्ही एबी फॉर्म देणार आहे, काय करणार आहे, तुम्ही काय मीटिंग केलात, काहीसुद्धा सांगितलं नाही. मला लास्टच्या क्षणापर्यंत सांगत होते की तुमचंच नाव आहे, तुम्हालाच देणार आहे. म्हणजे ही माझी फसवणूक केली. मी पक्षासाठी एकनिष्ठेने काम केलं आहे. या डोंगराळ भागामध्ये खूप काही काम केलेलं आहे. मग मला असं साहेबांनी सांगितलं पाहिजे होतं ना. माझा साहेबांवरती विश्वास होता की साहेबांनी मला सांगितलं. साहेब म्हणजे घरीसुद्धा आले होते. म्हणजे मी काय विचार करणार. मी साहेबांवरती विश्वास ठेवला आणि शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे शेवटच्या वेळेपर्यंत मी साहेबांबरोबर आहे. मी कोणावर दुसऱ्यावर विश्वास ठेवला नाही, पण साहेबांवरती विश्वास ठेवला. मग मला का असं डावळलं, माझ्यावरती का असा अन्याय केला, काय मी चुकीचं काम केलं? मी स्थानिक उमेदवार आहे, मी बाहेरची नाही आहे, मी स्थानिक उमेदवार आहे. आणि तुम्ही असं केलं तर तुम्ही मीटिंग केल्या, काय केलं तर मला एका शब्दांत तरी बोललं पाहिजे ना. ते मी तिथे उपस्थित होती, मी तिथून जराही हल्ली नव्हती. कारण मलासुद्धा माझ्या मैत्रिणी नगरसेविका एबी फॉर्म घेऊन जात होत्या, पण त्या मला बोलल्या साहेब देणार ताई, बसा, आपलंच आहे, आपल्याला सर्वांना आहे, माझी नगरसेवकांना आहे, सर्व मला त्यांनी सांगितलं. मग मी कसं काय तिथून निघून कुठे जाणार? मी साहेबांच्या विश्वासावर रात्री 3 वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी होते. मी विचारण्याचा प्रयत्न केला तर हा तुमचाच आहे, तुमचाच आहे असं सांगितलं आणि मला फसवलं, माझ्यावरती अन्याय केला. तर मी आता काय अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे आणि मी अपक्ष म्हणून लढणार आहे. आणि मी या पक्षातून आता राजीनामा दिला आहे. राजीनामा आता देत आहे. राजीनामा माझा मी डिक्लेअर करते. आणि या महिलासोबत माझ्या आज नगरसेविका म्हणून मी 9 वर्ष काम करते. माझी नगरसेविका 4 वर्ष, 5 वर्ष लिगली नगरसेविका. संघटनेची बांधणी केली 30 वर्ष. 30 वर्षापासून मी पक्षात काम करते. गटप्रमुख, शिवसैनिक, उपशाखा प्रमुख, महिला शाखा संघटक आणि नगरसेविका. आणि मी कुठेही हल्ली नाही. ज्या वेळेला संकट आलं त्यावेळेला मी तोंड दिलं आहे. त्यासाठी मी तर नाराज आहे. मी तर पक्षाशी होती बांधील, पण आता मी पक्षाला सोडत आहे. मी माझा राजीनामा दिलेला आहे आणि सर्व महिलांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. आज ही मुंबई समन्वयक आहे, ती सुद्धा राजीनामा देत आहे.